आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। ಈ ಫೋಟೋ ಪೂಜೆಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿಯ ಸಭಾಪತಿ ಆದಂಥ ಸಂತೋಷಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಶ್ರೀಫಲವನ್ನು ಹೊಡಿಬೇಕು। ಅದರಂತೆ ಸೋನ್ಯಾಳದ ಸರ್ಪಂಚರಾದಂಥ ಬಸವರಾಜ್ ತೇಲಿ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಶ್ರೀಫಲವನ್ನು ಹೊಡಿಬೇಕು। ಅದರಂತೆ ಮಾಜಿ ಚೇರ್ಮನ್ ಆದಂಥ ಬಸವರಾಜ್ ಬಿರಾದಾರ್ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಶ್ರೀಫಲ ಹೊಡೆದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶೋಭೆ ತರಬೇಕು। ಅದರಂತೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಅಶೋಕ್ ಬಿರಾದಾರ್ ಇವರಾದ್ರಕ್ಕೊಂದು ಶ್ರೀಫಲ ಹೊಡಿಬೇಕು। ಅದರಂತೆ ಫಾರೂಕ್ ಭಾಯಿ ನದಾಫ್ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಶ್ರೀಫಲ ಹೊಡೆದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶೋಭೆ ತರಬೇಕು। ಚೇತನಗೌಡ ಹನುಮಂತಗೌಡ ಬಿರಾದಾರ್ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಶ್ರೀಫಲ ಹೊಡಿಬೇಕು। तसंच उमेश गारळे यांनी ಕೂಡ एक श्रीफळ फोडावे। राजू सरगर यांनी ಕೂಡ एक श्रीफळ फोडावे। ಅದರಂತೆ ಶ್ರೀ ವಿಜಯ ವಿಠಲ ಹೈಸ್ಕೂಲದ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರು ನಿವರ್ಗಿ ಸರ್ ಇವರು ಕೂಡ ಒಂದು ಶ್ರೀಫಳ ಹೊಡಿಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। ವಿಠಲ್ ಬಿರಾದಾರ್ ಇವರಾದರೂ ಕೂಡ ಶ್ರೀಫಳ ಹೊಡಿಬೇಕು। ಅದರಂತೆ विजय वाघमोडे याने ಕೂಡ एक श्रीफळ फोडायचे। ಇವರು ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಸೋಮನಿಂಗ್ ಪೂಜಾರಿ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। ವಿಠಲ್ ಪೂಜಾರಿ ಮತ್ತು ಸೋಮನಿಂಗ್ ಪೂಜಾರಿ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। ಭರಮಣ್ಣ ಪೂಜಾರಿ ಮತ್ತು ಭೀಮಣ್ಣ ಪೂಜಾರಿ ಇವರ ಸತ್ಕಾರ ವಿಠಲ್ ಪೂಜಾರಿ ಮತ್ತು ಪಾಂಡು ಪೂಜಾರಿ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। मान्य श्री समन्वय पाटील मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष पाटील साहेब, गावचे सरपंच भाऊसाहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजीमाजी सर्व पदाधिकारी, विठ्ठल कमिटीचे सर्व पुजारी मंडळ, वास्तविक पाहता बघितलं तर प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतो। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं इतरच कार्यक्रम नव्हता, या शाळेमध्ये चांगल्या गुणवत्तेने जी मुलं पास झालेली त्या मुलांना या ठिकाणी गौरव करून त्याचा सत्कार मान सत्कार या ठिकाणी केला जातो। एक चांगला उपक्रम या आयुर्वेदिक होत्याच्या जयंतीच्या अनुषंगानं आपल्या गावातील मंडळी करत असतात। समाजामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना हे का करावं, हे करत असताना याचा एक आदर्श तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये निर्माण व्हावा। जगामध्ये किती झाल्या माता त्यातच श्रेष्ठता पाहुली ती एकली जिजाबाई, एकल्या त्या शिवरायाची नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे ज्या पद्धतीचं कार्य केलं ते स्मरण आज अनेक मंदिराचा जीर्णोद्धार, पाण्याचा प्रश्न असेल किंवा बाकी कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रत्येक गोष्टीवरती एक महिला म्हणून ज्या पद्धतीचं कार्य केलं ते तब्बल 301 जे 301 जयंती या ठिकाणी होते। तब्बल एवढ्या दिवसांचा अनुषंगानं आज तुम्ही आम्ही त्यांचे अन्वयी किती जिव्हाळे आहेत, जो प्रेम आपल्या इथंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा उपक्रम राबतो। मला येणाऱ्या काळामध्ये या जयंतीच्या बरोबर या प्रत्येक मंडळींनी त्यांच्या नावानं वृक्ष लावावं, गावामध्ये रक्तदान शिबिर घ्यावं, एक अनेक वेगळा उपक्रम राबवावा ही एक
कल्पना मी या संयोजकांना या ठिकाणी देतो. या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, वेळात वेळ काढून आपण सर्वांनी माझ्यातून शब्द ऐकून घेतले. ज्या मुलांनी आता चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करून घेतलं त्या प्रत्येक मुलाचा गौरव तुम्ही या ठिकाणी केला. जो ध्येय बघितला, ज्या पद्धतीने गेल्या वर्षी जर बघितलं तर सगळ्याच मुलांनी शाळेतील मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत, सर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कमी वेळामध्ये इवलेसे रूप लावली तरी त्याचा वेळ गेला गगनावरी. ज्या मुलांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर मायेची थाप तुम्ही आम्ही या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. ते गावातील या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीच्या अनुषंगानं आपण हे राबवतात. अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मुलांच्या वरती मायेची थाप टाकली तर त्यांना प्रोत्साहन भेटेल आणि ती मुलं यशस्वीकडे जातील. मला जाताना एकच सांगायचं आहे की मुलांनी मोबाईल कमी वापरावा आणि मोबाईल कमी वापरून या ठिकाणी गाडी चालवत असताना मोबाईल कमी वापरावा. ॲक्सिडेंटचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे की त्याचा विचार तुम्ही आम्ही करू शकत नाही. एक संकल्प तुम्ही आम्ही करा आणि आज नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये सातत्यपूर्वक डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी एवढ्याच या ठिकाणी सांगतो. आणि मला कार्यक्रमासाठी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजकांचे मी मला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय बांगडेवाडी. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.